हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला आता सुरुवात केली आणि सुरुवात केली आहे नंदेपासून आणि अर्चनापासून। तर आता आम्ही आहोत जत्रेमध्ये। तर तुम्हाला तर माहीतच आहे की मुंबईमध्ये वडाळ्यामध्ये अँटोफिलमध्ये जत्रा लागली, म्हणजेच यात्रा लागलेली, जत्रा तेच। तर तिथे आम्ही आलेलो आहोत। तर आज खेळ पण आहे होम मिनिस्टरचा आणि म्हटलं की चला शेवटचा दिवस आहे, उद्या तर ते बंद होणार आहे, उद्याचा शेवटचा दिवस सॉरी। तर त्याच्यामुळे आम्ही सगळेच आलेलो आहोत। ही माझी ननन, मी, भूमी, अर्चना। तर मी अर्चनाच्या घरी गेली अगोदर आणि त्याच्यानंतर मी इकडे आले। तर इकडे आता होम मिनिस्टरचा खेळ चालू आहे, तर तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा। तर हे बघा, इथे लास्ट चालू आहे खेळ जो आहे तो हा। तर हे मी पहिल्यांदा असा खेळ बघते की पिठामध्ये तोंड घालायचं आणि त्याच्यातून कॉईन काढायचे। म्हणजे खरंच मी पहिल्यांदा बघितलं असं खेळ की पिठामध्ये ते कॉईन लपवलेले आहेत आणि त्याच्याने ते पिठा तोंडाने काढायचं, प्लस हात पण नाही लावायचं त्याला। बापरे, मला तर खूपच विचित्र वाटत होते आणि सगळं तोंड पिठाने भरणार वगैरे। तर हे झालं आणि म्हणजे अजून दोघी जणी होत्या याच्यामध्ये। तर दुसऱ्या ह्याला हे पण होते, दीक्षा पण होती। दीक्षा म्हणजे अर्चनाची जाऊ। तर तिचं पण होतं, म्हणजे ज्यांचं झाल्याच्या नंतर तिचा नंबर होता। तर बघूया आता ती काय करते ती। आणि हे बघा, आता दीक्षा आलेली आहे आणि या दोघी जण आता काय करतात बघूया, दोघीपैकी कोण जिंकतं ते, म्हणजे नेमकं पैठणी कोण घेऊन जातं आता हे बघायचं खरं तर। तर बघूया दोघीपैकी कोण येतं आणि पैठणी घेऊन जातं ते। तर इकडे सगळे बघायला थांबले होते आणि संगीत खुर्ची वगैरे पण होती। मी होती संगीत खुर्चीमध्ये, पण नंतर आऊट झाली लास्टला, म्हणजे दुसरा नंबर हा। तर हे बघा आता दीक्षाचं, आणि हिचं नाव मला माहीत नाही म्हणजे हिचं नाव वगैरे काय आहे ते, पण दीक्षा म्हणजेच ही आपली अर्चनाची जाऊ आहे, त्याच्यामुळे म्हणजे साडी घातलेली ही। तर हे बघा, हे पीठ तोंडानेच पैसे काढायचे त्यातले। बापरे, खूप विचित्र वाटत होतं मला हा खेळ, आणि मला हा खेळ जो आहे ना तो बिलकुल नाही आवडला। म्हणजे ते पीठ तोंडाने पीठ वगैरे काढायचं हे असं। तर दुसरा कुठला तरी ठेवायला पाहिजे होता आणि ह्याच्यामध्ये जिंकली ती दीक्षाच जिंकली आणि ते काहीतरी झालं त्याच्यामुळे पुन्हा डबल ठेवलं ते। तर आता डबल पण दीक्षाच जिंकते। तर बघा आता ही अर्चना इथे थांबली आहे येऊन। तर आता मस्त मजा आली या खेळामध्ये होम मिनिस्टरच्या। ह्या एवढी काही विशेष नव्हता, पण छान वाटलं जरासं, बऱ्यापैकी होता। तर हे बघा, ह्यावेळी पण आता दीक्षाच जिंकेल। हे बघा, दीक्षाने काढले पण लगेच पैसे, भेटले पण तिला, आणि मला आता दीक्षालाच पैठणी भेटेल मला वाटतं। तर ठीक आहे, बघूया आता आपण याच्या पुढे काय काय होतं आहे ते। तर इथे आम्ही करत होतो डान्स। तर ठीक आहे, चला एन्जॉय करा, आणि लाईक नसेल केलं तर लाईक करा ना पटकन, चला।
एकच पेट नाही. आपलं पोरी कुठे आहेत का? तोंड काढ ना, व्हिडिओ बनवा ना. अहो आमच्या कुठे गावच्या आमच्या बसा बसा पुढे. ए प्रतू तू बस काकी बरोबर नाही रानू. एवढं डेंजर आहे तर आम्ही आता बसलोय ड्रायगन मध्ये आणि मी आणि आता आई बसलो. थांबा ते लावतात येऊन, आपल्याला नाही येतं लावायला. अर्चना तर आम्ही ब्रेक डान्स मध्ये बसलोय. ड्रायगन मध्ये नाही, मी कन्फ्युज झाले ड्रायगन म्हणून, पण ब्रेक डान्स मध्ये बसलोय. आणि तिकडे ड्रायगन आहे तर तिकडे पण बसायचं जाऊन. तर तनिष्का आणि श्रेया वगैरे तिकडे बसले आणि अर्चना वगैरे ड्रॅगन मध्ये बसलेत. तर आता आम्ही परत इथून ड्रॅगन मध्ये जाणार आहे. तर ठीक आहे, चला आता तिकडे पण जायचं. इथे थोडा एन्जॉय करून मग तिकडे जाऊया. त्यांना भीती वाटत होती पण म्हटलं की चला म्हणून काही होत नाही, मी आहे. वाव, आत्ता लाईट लागली, अगोदर लाईट नव्हती. आणि स्लिम मजा येते ना याच्यामध्ये. नाही लागत, थांबा लागलं वाटतं, लागलं. हे लावतात ते काय ग. फक्त ना असं मान ना टाईट पकडायला लागते ह्याला, नाही तर अशी होते मानाची. त्याच्यामुळे ना भीती वाटते मला मानेची, बाकी काय नाही. तर तनिष्का तिकडे बसले, अंधार होतं मगाशी दिसत नव्हतं पण आता दिसते. आणि मोबाईल वगैरे पडणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. प्लस मी नाही करत उलटी बिलटी. तिथं बसा, तिकडे बसा ना. हे आत्ताच हालायला लागले. का उतरवतंय असं. तिकडे यांच्या मिस्टरांची वाईफ बसली, जी की माझी मैत्रीणच आहे, पण ती तिकडे बसली लांब. आणि तनिष्का वगैरे ह्या साईडला बसल्यात. तर आता चालू झालेलं आहे. तर आता अक्षता पण आली आहे इथे मोठ्या पाण्यात बसायचं आता. आणि त्या मुली पण आल्या. आम्ही तिकडून उतरलो, इकडे चाललो होता बसायला.
हे पण सगळे बसणार आहेत मोठ्या पाळण्यामध्ये. आता कोण कोण बसते बघूया. तर एखाद्याचं काय खरं नाही फक्त. चल चल. तर आता या मोठ्या पाळण्यामध्ये आता हे पण बसतात. चल ना बाई. नंबर लागले ते आता. रेखा तर यायलाच तयार नाही. चल चल चल. ओ चला. अनु अगं हे पण बसले तर प्रकाश भैया. ओ भाई बाहर बताओ. इधर इकडे बसलेत आम्ही. इकडे बसलोय. बापरे. अक्षता आम्ही दोघी जणी बसलोय. अक्षता आणि मी. आणि इकडे मी आणि अक्षता बसलोय. ओ भैया. बापरे. तुमको भी डर नहीं लगता है ना? नहीं, मैं सब खेलती हूँ. इकडे बघा. कोणी घाबरत घाबरत बसलं तर कोणी असं सहज बसलंय. असं झालंय. पण मजा येते ह्या पाण्यामध्ये ना. मला खूप मजा येते. मी लहानपणापासून मला ह्या पाण्यात खूप आवडतो. लहानपणी घाबरत घाबरत बसायची पण बसायची. तर आम्ही केलेला आहे तो पूर्ण असा एन्जॉय. आणि सगळ्या याच्यात बसतो. एकही असं काही सोडलं नाही. फक्त ड्रॅगनमध्ये बसायचं राहिलं कारण सगळ्या लाईटी वगैरे बंद झालेल्या होत्या त्याच्यामुळे. आणि मी आणि अर्चनानी खूप मजा केली. ननंद पण होती माझी, रेखाताई वगैरे. आणि मोठ्या पाण्यामध्ये हे सुद्धा बसले होते कधी नाही ते. त्याच्यामुळे खूप भारी वाटलं आणि खरंच खूप 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 मस्ती एन्जॉय केला. आणि चला आता हा जो ब्लॉग आहे ना तो आता इथेच थांबवते कारण घरी जायचं आहे. उशीर झालेला आहे. घरी जाऊन जेवणाचं वगैरे बघायचं आहे. आणि ह्याचं मला खूप भीती वाटत होती शेवटी कारण आता मध्ये ना जिथे थांबलं होतं ना हे याला याचं नाव नाही माहित मला पण थांबलो तिथे मला उतरायलाच नव्हतं आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही घाबरलो होतो का उतरायचं कसं म्हणून. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय.